ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू आपण। सर्वप्रथम या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला काय करायचं, ह्या 5 ने याला मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर याच 5 ने यालाही मल्टिप्लाय करायचं, त्यानंतर त्याच्या पलीकडे 4 ने x ला मल्टिप्लाय करायचं आणि त्याच्यानंतर ह्या 4 ने 11 ला मल्टिप्लाय करायचं। ठीक आहे, तर मल्टिप्लाय केल्यावरती काय येतं ते बघू। ठीक आहे, इकडे 5 × 2x होणार। ठीक आहे, त्यानंतर इकडे होणार प्लस, त्यानंतर 5 × 4 होणार, 5 × 4 होणार। ठीक आहे, तर 5 × 4 इक्वल्स टू, आता या 4 ने ह्या x ला आपण मल्टिप्लाय करू, त्यानंतर ह्या 4 ने 11 ला मल्टिप्लाय करू, तर बघू काय येते तर। ठीक आहे, 4 × x प्लस 4 × 11, तर अशा प्रकारे हे येणार। त्यानंतर याला आपण फर्दर सॉल्व्ह करू, त्यानंतर काय येते ते बघू। 10x होणार, 5x × 2x 10x। ठीक आहे, त्यानंतर प्लस देऊन देऊ कारण प्लस आहे म्हणून, त्यानंतर 5 × 4 5 4 जा 20। ठीक आहे, इक्वल्स टू चे साइन जसंच्या तसं, त्यानंतर 4 × x 4x होऊन जाणार, 4 × x 4x होऊन जाणार, त्यानंतर 4 × 11 देयर विल बी 44, सो 44 होऊन जाणार। कसं आलं समजलं इतकं, तर चला पुढची स्टेप। आता हे 10x आहे, 10x आहे हा, आणि 20 4x आहे आणि 44 आहे, जे एक सारखे दिसतात त्याला जवळ जवळ आणायचे। म्हणजे कसं, हे 20 आहे हे न्यायचे तिकडे, आणि हे जो 4x आहे याला आणायचे इकडे। बघू आता पुढे काय होते। ठीक आहे, तर हे 10x जर हा 4x इकडे आला तो प्लस मध्ये आहे तिकडे, आणि इकडे जर आला असेल तो, तर ऑब्विसली तो मायनस मध्ये होऊन जाणार, इक्वल्स टू, त्यानंतर परत याला तिकडे घेऊन जायचं, तर ह्या आहे इकडे 44 मायनस 20। इतकं समजलं। चला 10x मायनस 4x किती वाचणार, 6x। इकडे आता इथे 44 मधून 20 गेलं तर किती राहणार, इथे राहणार 24। आपल्याला काढायचे x। ठीक आहे, तर x राहणार इकडे आणि 6 जाणार इकडे, डिव्हिजन सॉरी इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, तिकडे गेल्यावरती काय होणार, तो डिव्हिजन मध्ये होणार। सो 24/6, तर बघा 6 1 जा 6, 6 4 जा 24, तर आपल्या x ची व्हॅल्यू जो मिळालेली आपल्याला हे 4 मिळालेली आहे। तर आपण असं केलं या प्रॉब्लेमला सॉल्व्ह।